नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे शासनामधील काम उत्तम, योग गुरु रामदेव बाबा यांनी काढले गौरवोद्गार। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात कार कोसळून झालेल्या अपघातात चिमुकल्यासह एका महिलेचा जागीच मृत्यू, इतरांना वाचवण्यात आलं यश। वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम। एका चालकाने एसटीच्या प्रतिकृतीद्वारे केली जनजागृती। आणि 4 राज्यातील विजयामुळे रत्नागिरी इथं भाजपच्या वतीने करण्यात आला जल्लोष। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय। अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर। कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी। संपर्क 848 2948 439। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत, तसंच त्यांचे मंत्री उदय सामंत हेही विकासांचा भाग्य उदय असल्याचं प्रतिपादन योगगुरु स्वामी रामदेव बाबा यांनी केलं आहे। देखो, महाराष्ट्र में उद्धव जी बहुत अच्छा कर रहे हैं। आपके रत्नागिरी में हमारे उदय भाई को यहाँ का भाग्य उदय करने के लिए पुरुषार्थ कर रहे हैं। ऐसी सेंट्रल गवर्नमेंट भी चाहती है कि वो भी अच्छा करे। अब जो सत्ता में होता है वो तो चाहता ही है ना कि वो देश के लिए भी अच्छा करे और अगली बार भी जीते। तो जो भी लोग सत्ता में होते हैं ऐसा ही प्रयास करते हैं, ऐसे ही सब लोग प्रयास कर रहे हैं। जो है इसके पीछे 2 प्रेरणाएं रही। एक तो भाई उदय सामंत जी, उनकी एक तरफ जहाँ राष्ट्र निष्ठा प्रखर है, वहीं उनकी योग निष्ठा भी, और मुझमें भी उनकी अत्यंत प्रीति है। और रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना स्वामी रामदेव बाबा यांनी भारत 2045 पर्यंत महाशक्ती बनेल असा विश्वास व्यक्त केला आणि योग या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला। योग पूरी दुनिया के करीब 200 देशों के करीब 200 करोड़ लोग अब योग को मानने लगे हैं और ये इतनी बड़ी रीच है और ये भारत की सॉफ्ट पावर है और यही भारत को आने वाले समय में विश्व का अग्रगण्य राष्ट्र बनाए। हमें आर्थिक दृष्टि से भी समृद्ध होना है, हमें सैन्य दृष्टि से भी शक्तिशाली बनना है। माने हमारे पास परमाणु शक्ति, हम एक परमाणु शक्ति संपन्न राष्ट्र है। हमें कोई यूक्रेन की तरह तहस नहस नहीं कर सकता।
यूक्रेन की तरह हमें कोई दबा नहीं सकता, कोई सता नहीं सकता, हम पर कोई आक्रमण नहीं कर सकता। लेकिन मात्र परमाणु शक्ति संपन्न होने से कोई राष्ट्र विश्व की महाशक्ति नहीं बन जाता। उसके लिए उस देश में एजुकेशन सिस्टम, हेल्थ सिस्टम, उस देश में इकोनॉमिक पावर, जब आपकी इकोनॉमिक पावर स्ट्रांग होती है तब आप बार्गेनिंग के लेवल पर आते हैं पूरी दुनिया में, तब आप वर्ल्ड को डायरेक्शन दे सकते हैं, डोमिनेट कर सकते हैं। डोमिनेट इस अर्थ में कि गलत लोगों के हाथों में सत्ता और संपत्ति नहीं होनी चाहिए। तो भारत आने वाले 2045 तक विश्व की सबसे बड़ी आर्थिक, राजनीतिक, सामरिक, सामाजिक, आध्यात्मिक महाशक्ति होगा और उसकी आधारशिला हम तैयार कर रहे हैं। और हम अपने आंखों के सामने वो दिन देख करके जाएंगे जो सपना देखा था वीर सावरकर ने, जो सपना देखा था लोकमान्य गंगाधर तिलक जी ने, चंद्रशेखर राजगुरु, सुखदेव भगत सिंह ने, जो सपना देखा था वीर श्रोमणी छत्रपति शिवाजी महाराज ने, महाराणा प्रताप, और उन सभी हमारे क्रांति धर्म और शांति धर्म सब महापुरुषों के, स्वामी विवेकानंद और स्वामी दयानंद के सपनों का भारत बनाने के लिए मैं तो कर्म को ही अपना धर्म मान करके और सुबह 4 बजे से लेकर 10 बजे तक सबसे अर्ली मेरे वर्किंग आवर्स शुरू होते हैं 4 AM to 10 PM। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे महान होते, त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे असं रामदेव बाबा म्हणाले आणि त्यांनी सावरकरांचे गुणगान गायले। वीर सावरकर जी इस देश के करोड़ों देशवासियों के हृदय के रत्न स्वभाव से, इसलिए भारत रत्न तो वो है ही, शासकीय तौर पर उसकी घोषणा भी होनी चाहिए, क्योंकि उन्होंने पूरा जीवन एक व्यक्ति ने नहीं, एक पूरे कुलवंश ने, और एक वंश एक व्यक्ति ने नहीं, उन्होंने पूरे भारतवर्ष में भारत की एकता, अखंडता और संप्रभुता के लिए, भारत की स्वाधीनता के लिए जो उन्होंने प्रचंड पुरुषार्थ किया है, वो भारत रत्न के हकदार हैं। और वो मैंने कहा सामाजिक तौर पर तो करोड़ों लोगों के हृदय में भारत रत्न रहेंगे ही, शासकीय तौर पर भी घोषणा आज नहीं तो कल होकर के रहेगी, क्योंकि सत्य को आप लंबे समय तक दबा और छिपा नहीं सकते। रत्नागिरी धर्तीवरील स्वर्ग असल्याचं स्वामी रामदेव बाबा पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि त्यांनी योग आणि आयुर्वेद याविषयी माहिती दिली। आसमान से देखो या जमीन से, रत्नागिरी अपने आप में धरती का स्वर्ग जैसा है। और यदि हम बात करें प्राकृतिक चिकित्सा की, निसर्ग की, तो यहाँ तो कोई सलीके से जिए तो बीमार हो ही नहीं सकता। इतना पॉल्यूशन फ्री एनवायरनमेंट है, इंडस्ट्रियां हैं तो छोटी मोटी हैं, लेकिन निसर्ग इतना जबरदस्त है। और इस नैसर्गिक सौंदर्य के बीच में सब लोग बड़े संतोषी स्वभाव के हैं, बड़ी सकारात्मक सोच के हैं, सबके भीतर सात्विकता है। और ऐसे में कल भोर में 5 बजे से 7:30 बजे योग का सत्र हमने रखा है, जो मेरा डेली का रूटीन है। मैं पिछले 45 सालों से योग कर रहा हूँ और 30 साल से करवा रहा हूँ, और 30 साल में लगभग 20 लाख किलोमीटर से ज़्यादा की यात्रा की है मैंने, तभी भी उसी दरमियान में यहाँ पर भी आया, और 10 करोड़ से ज़्यादा लोगों को प्रत्यक्ष रूप से, और हमारे संगठन के भाई बहनों ने मिलकर के, पतंजलि योग समिति, महिला पतंजलि योग समिति, भारत स्वाभिमान युवा भारत आदि ने मिलकर के करीब 10 करोड़ लोगों को और जोड़ा। या प्रसंगी उद्योजक अण्णा सामंत, उद्योजक सुरेश गुंदेजा आदी उपस्थित होते। पतंजलीचे देशभर 10.5 लाख कार्यकर्ते आणि 50 लाख साधक आहेत असं स्वामी रामदेव बाबा यांनी सांगितलं आणि महिलांविषयी गौरवोद्गार काढले। हमारे महिला पतंजलि योग समिति का मन था कि अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर महाराष्ट्र में कार्य किए जाएं। यूँ तो हमारे पूरे देश में लगभग 10 लाख कार्यकर्ता बहनें हैं और 50 लाख हमारी योग साधिकाएं हैं, जो एक बड़ी संख्या है। और उसमें सारे देश में सबसे बड़ा कार्य महिलाओं का, क्योंकि प्रांत भी बड़ा है महाराष्ट्र में, और
बहन सुधाताई जी, शोभा जी, संजीवनी जी और हमारे पूज्य स्वामी आनंद देव जी, पूज्य स्वामी परमार्थ देव जी और पूरे देश में महिला पतंजलि योग समिति का नेतृत्व करने वाले श्रद्धामयी पूज्य साध्वी देवप्रिया जी मेरे साथ। मैं आपको दो संदर्भ बस कह करके फिर आपके प्रश्नों को लूँगा, क्योंकि बहुत दिन हो गए मीडिया से इंटरेक्शन थोड़ा हमने कम कर रखा था क्योंकि हमने योग धर्म को और योग आयुर्वेद स्वदेशी के साथ भारतीय शिक्षा और भारतीय चिकित्सा व्यवस्था की पुनः प्रतिष्ठा को ही अपना 99% समय दिया हुआ। मैं पिछले 45 सालों से योग कर रहा हूँ और 30 साल से करवा रहा हूँ और 30 साल में लगभग 20 लाख किलोमीटर से ज़्यादा की यात्रा की है मैंने, तभी भी उसी दरमियान में यहाँ पर भी आया और 10 करोड़ से ज़्यादा लोगों को प्रत्यक्ष रूप से और हमारे संगठन के भाई बहनों ने मिलकर के पतंजलि योग समिति, महिला पतंजलि योग समिति, भारत स्वाभिमान युवा भारत आदि ने मिलकर के करीब 10 करोड़ लोगों को और जोड़ा। योग पूरी दुनिया के करीब 200 देशों के करीब 200 करोड़ लोग अब योग को मानने लगे हैं और ये इतनी बड़ी रीच है और ये भारत की सॉफ्ट पावर और यही भारत को आने वाले समय में विश्व का अग्रगण्य राष्ट्र बनाए। हमें आर्थिक दृष्टि से भी समृद्ध होना है, हमें सैन्य दृष्टि से भी शक्तिशाली बनना है। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबाघाट इथं 2 गाड्या दरीत कोसळून झालेल्या अपघातात 2 महिन्याच्या बाळासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। आंबा घाटात कार कोसळल्याचं समजताच साखरपा पोलिसांसह स्थानिक तरुण आणि जय शिवराय मित्रमंडळ आणि राजू काकडे हेल्थ क्लबच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करून इतरांना वाचवण्याचे प्रयत्न केले। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात आता जो अपघात झाला आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 6 ते 7 जण या गाडीत असण्याची शक्यता आहे। तुम्ही आपण ती पाहू शकता की ती साधारणपणे 400 ते 500 फूट सुमारे ही गाडी खाली गेलेली आहे। यामध्ये 2 महिला, 3 लहान बालकं आणि 2 पुरुष त्याच्यामध्ये होते। त्याच्यामध्ये 3 महिन्याचं दुर्दैवरित्या याच्यामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे ते दुर्दैवरित्या जखमी झालेलं आहे आणि 2 महिन्याचा जो छोटा बालक होता तो याच्यामध्ये मृत्युमुखी पडला आहे। तसेच एक महिला जागीच मृत्युमुखी पडलेला आहे। याचं अपघाताचं जर कारण आपण सांगू शकतो तर हे आपण बघू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांची 100% याच्यामध्ये अक्षम्यपणे आणि हलगर्जीपणा दिसून येत आहे। साधारणपणे 2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी एक अपघात झाला होता, त्याच्यामध्ये सुद्धा एका माणसाचा मृत्यू झाला होता। त्याच्यामुळे सार्वजनिक विभाग आणि राष्ट्रीय हायवे यांनी तर यावर त्वरित कारवाई करावी असं जय शिवराय मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। नाहीतर याच्यावर आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। तरी लवकर कार्यवाही व्हावी यावर राष्ट्रीय हायवे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कशा प्रकारे कारवाई करते हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग व नॅशनल हायवे यांच्या अक्षम चुकीमुळं मोठा एक दुर्घटना झालेली आहे। या दुर्घटनेत 7 जण जखमी झालेले आहेत, 2 जण ऑफ झालेले आहेत। त्यात दुर्दैवानं एक लहान मूल 3 महिन्याचं ऑफ झालेलं आहे। अतिशय या सार्वजनिक बांधकामाच्या चुकीमुळं इथं गेल्या महिन्यात ह्या स्पॉटला स्विफ्ट गाडीचा अपघात झाला होता। त्या स्पॉटला ही दुसरी गाडी गेली, यांनी कोणतंही इथे रेलिंग काही केलेलं नाही आहे, पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। त्या पूर्ण अपघाताला
सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवे जबाबदार आहे. गेल्या 3 महिन्यांपासून विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा मार्ग निघत नसल्यानं रत्नागिरी इथं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आगारातील चालक बी.डी. मोरे यांनी दुचाकीवर बांबूच्या सहाय्याने एसटीची प्रतिकृती तयार करून विलिनीकरणासाठी सर्वांचं लक्ष वेधण्याचं काम केलं आहे. विलिनीकरणासाठी दुचाकीवर तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतीवर लढा विलिनीकरणाचा इत्यादी संदेश लिहून ते संपूर्ण जिल्ह्यात फिरत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी KTV जवळ बोलताना सांगितलं. मी रत्नागिरी जिल्ह्याचा मंडणगड आगाराचा मी चालक बी.डी. मोरे. मी माझ्या पल्सर गाडीवरती बांबूच्या साह्याने पल्सर गाडीवर मी एसटीचं प्रतिकृती तयार केलेली आहे आणि मी शिवजयंती झाल्याच्या नंतर मी बाहेर पडलेलो आहे. 28 तारखेला मी बाहेर पडलेलो आहे आणि आमचा हा दुखवटा चालू आहे. आमचे जे 100 शहीद झालेले आहेत काय ते आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ह्या सारख्या आत्महत्या होत आहेत आणि त्या कुठंतरी आत्महत्या थांबाव्या काय तर त्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे. मी आता जवळजवळ 14 डेपोंना भेट दिलेली आहे. खेड, मंडणगड, महाड, पोलादपूर, महाबळेश्वर, मेढा, सातारा, कराड, इस्लामपूर, कोल्हापूर, CPS कोल्हापूर, संभाजीनगर. तसंच मी गारगोटीला गेलो. गारगोटीवरनं गड इंग्लज, आजरा, सावंतवाडी, कुडाल, कणकवली, राजापूरने आता मी रत्नागिरीमध्ये उतरले आहे. हे माझे कर्मचारी बांधव आहेत. हे एकदम ठामपणे विलिनीकरणासाठी ह्याच्यातच उभे राहिलेले आहेत आणि ते कुठल्याही याला बळी पडत नाहीत. तरी सरकार माघार घ्यायला सांगते परंतु आमचे वकील सदावर्ते साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर हा दुसरा देव माणूस आम्हाला कष्टकरी कामगारांना मिळालेला आहे आणि सदावर्ते साहेब जोपर्यंत आम्हाला निर्णय देत नाहीत तोपर्यंत हा लढा आम्ही चालूच ठेवणार. उत्तर प्रदेशसह 4 राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा घवघवीत यश संपादन केल्यानं रत्नागिरीसह जिल्ह्यात भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम, बोला भारत माता, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी
मार्च रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर इथं पुन्हा सत्ता काबीज केल्यानं जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्यासह भाजपच्या सर्वच नेते मंडळींनी खेड, चिपळूण आदी ठिकाणी फटाके वाजवून एकच जल्लोष केला। भारतीय जनता पार्टीचा आजचा विजय हा दैदिप्यमान आहे। नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन ज्या पद्धतीने कार्यरत आहे, अनेक लोकाभिमुख योजना या लाभार्थींसाठी केंद्र सरकारने राबवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर योगी साहेब असतील, गोव्याचे सावंत असतील, हे सर्वच मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे गेली 5 वर्ष उत्तम पद्धतीने कार्यरत होतं आणि या त्यांच्या उत्तम कामाची पावती आज भारतीय जनता पार्टीला प्रचंड असं बहुमत या 4 राज्यामध्ये देऊन मतदारांनी दिलेली आहे असं म्हणावंसं वाटतं। नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लाभार्थींसाठी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांचे लाभार्थी आणि त्याचबरोबर त्या राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं संघटन यांच्या माध्यमातून हा विजय खरं तर साकार झाला। सर्व विजयी उमेदवारांचे, सर्व नेत्यांचे अभिनंदन करावे, सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करावं असा हा क्षण आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे शासनामधील काम उत्तम, योग गुरु रामदेव बाबा यांनी काढले गौरवोद्गार। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात कार कोसळून झालेल्या अपघातात चिमुकल्यासह एका महिलेचा जागीच मृत्यू, इतरांना वाचवण्यात आलं यश। वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम, एका चालकाने एसटीच्या प्रतिकृतीद्वारे केली जनजागृती। आणि 4 राज्यातील विजयामुळे रत्नागिरी इथं भाजपच्या वतीने करण्यात आला जल्लोष। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।